नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कलाकंठाच्या आपल्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आत्ता इथे आपण भेटलो आहोत. मंडळी, भेट किती महत्वाचा शब्द आहे आपल्या आयुष्यातला. खरं तर हा शब्द फक्त 2 अक्षरांचा बनलेला आहे. कधी ती आई आणि लहान बाळाची निरागस भेट असू शकते, तर कधी सासरी गेलेल्या मुलीला फार दिवसांनी आई भेटल्यानंतर होणारी हृदयस्पर्शी भेट असू शकते. तर कधी दोन प्रेमी जीवांची मोरपंखी जाणीवांची भेट असू शकते, तर कधी भक्तीची, देवाची, समर्पित असलेल्या भावनांची भेट असू शकते. तर या भेटीविषयीच आज आपण मंडळी बोलणार आहोत. मला पूर्ण खात्री आहे माझ्या सासूबाई सुद्धा काहीतरी छान खजाना, कविता, उतारा, खजाना आपल्यासाठी घेऊन आले असणार आहेत. आजच्या भेट या विषयावरील भागात मी नैनिशा मुळवकर, माझ्या सासूबाई ज्योत्स्ना मुळवकर तुमचे मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार मंडळी. काही भेटी ना चिरस्मरणीय असतात. नैनिशा, आज मी आपल्या कलाकंठाच्या रसिकांकरता वाचणार आहे तो आहे माननीय इंदिरा संत यांच्या मृदगंधमधला उतारा. अशाच काही भेटींबद्दल बोलणारा. आता प्रस्तावना करत नाही, थेट इंदिराबाईंच्या शब्दात. जी माणसं आपल्याला वंदनीय वाटतात, ज्यांच्याविषयी आपल्या मनात गाढ भक्तिभाव असतो, आणि ती माणसं जर आपल्या घरी आली तर किती आनंद होतो. त्यांचं स्वागत कसं आणि किती करावं असं होऊन जातं. म्हणतात ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. त्या सणांच्या उत्साहासारखा उल्हास आपलं मन भारून टाकतो. अगदी दीपोत्सवासारखी आपल्या मनातही दिवे लागण होते. त्या म्हणतात, आम्ही पुण्यात माडीवाले कॉलनीत राहत होतो. रविवार होता, सर्व सावकाश चाललं होतं. दुसऱ्या चहाची भांडी मी विसळीत असताना बाहेरून हाक आली. हे म्हणाले, इंदू लवकर बाहेर ये, तुला महर्षी कर्व्यांना पाहायचंय का? मी तशीच धावत गेले. खिडकीतून पाहिलं ना तर भिकारदास मारुतीकडून येणाऱ्या रस्त्याने एक व्यक्ती खाली मान घालून जलद पावलं टाकत चालली होती. घोट्याच्या वर असं साध्या पद्धतीने नेसलेलं धोतर, अंगात काळपट कोट, डोक्याला टोपी, असे ते कृश बांधणीचे धोंडो केशव कर्वे येत होते. हे धोंडो केशव कर्वे, असं मी आश्चर्याने म्हटलं आणि एका सेकंदात मी ओचा पदर नीट केला, धावतच गेटपाशी गेले. त्यांना आडवी गेले आणि मनोभावे नमस्कार केला. मी म्हटलं, मी बेळगावची अहोबाईंची विद्यार्थिनी. ते जरा स्मित करत चष्म्यातून बघत बघत म्हणाले, हां, म्हणजे तू बनाबाईंच्या शाळेत शिकलीस? बरं, मॅट्रिकला थांबली की पुढे शिकली? मी सांगितलं, मी BA झाले. हरकत नाही, शिकलीस ना, चांगलं झालं. ते पुढे होणार ना? तर मी म्हटलं, हे आमचं घर, आपण घरी यायला पाहिजे. त्यांना पुढे काम होतं, घाई होती, तेवढ्यात हे पण आले आणि आमच्या दोघांच्या आग्रहामुळे ते घरी आले. आराम खुर्चीवर बसले. मी त्यांच्याकडे बघतच राहिले. 5 मिनिटं बोलणं झालं म्हणजे तेच बोलले हो. तोपर्यंत ह्यांनी कॉफी आणली. त्यांच्या हातातला कप दूर सारत ते म्हणाले, मी काही घेत नाही, मला आग्रह नको. पण असं करा, या एका कॉफीला समजा 4 आणे पडतात, ते माझ्या आश्रमासाठी द्या, म्हणजे मी कॉफी घेतली असं होईल. असं कोणी लोकविलक्षण बोललं ना की माझं मन अगदी भरून येतं, घुसमटल्यासारखं वाटतं आणि मी तर गप्पच राहिले, डोळे ओले होऊ लागले. हे मोठ्या आदराने म्हणाले, आपण एक घोट तरी घ्या, मला जे आज शक्य आहे ना ते आपल्याला देतो. यांनी कोटाच्या खिशातून 1 रुपया काढून त्यांना दिला. आम्ही दोघांनी त्यांना नमस्कार केला आणि रस्त्यापर्यंत पोचवून घरी आलो. अगदी एका मोठ्या शक्तीने भारावल्यासारखं वाटलं. त्यांनी त्या 5 मिनिटांमध्ये मला जे विचार सांगितले ते मी अजून विसरले नाही. त्यावेळी ते मनात अगदी विजेसारखे लखलखले होते. ते म्हणत होते, स्त्रियांची सर्वांगीण सुधारणा होण्यासाठी स्त्रीनेच पुढे आलं पाहिजे.
निरक्षरतेखेरीज कितीतरी भयानक खड्ड्यात ती गळापर्यंत रुतली आहे. तिला तुझ्यासारख्यांनी बाहेर काढायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्त्रिया पुढे झालात की पुरुष आपोआपच तुमच्या मागे येतील. आपण कोणतंही सुख घेताना त्या सुखाला वंचित असलेल्या अशा स्त्रियांची आठवण आपण केली पाहिजे. तरच त्यांच्यासाठी काही करायची प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण होईल. केवढी थोर व्यक्ती आज माझ्या घरी आली होती आणि किती मोलाचं विचारधन अगदी सहजपणे देऊन गेली होती. आज जे स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि सन्मान यांचे प्रवाह स्त्री जीवनात मिसळून गेलेत ना, त्या प्रवाहांची ती गंगोत्री होती. त्या उदात्त प्रेरणांचे किरण फेकणारे केंद्रस्थान आज मी प्रत्यक्ष पाहिले. किती धन्य वाटले. हा आनंद काय दसरा दिवाळीसारखा? छे छे हो, हा तर भक्ताची या भेटी परब्रह्म आले गा अशा स्वरूपाचा, नाही का? संगीत क्षेत्रातील आणि नाट्य क्षेत्रातील एका परब्रह्माच्या भेटीचा आनंदही असाच बेळगावी अनुभवला. गणपतीचे दिवस होते. एका दुपारी एक साधारण ओळखीचे गृहस्थ घरी येऊन निरोप सांगून गेले. उद्या रात्री बालगंधर्व थोडे गाणार आहेत, तुम्हाला त्यांनी आवर्जून बोलवलंय. ठरल्याप्रमाणे रात्री मी आणि रवी मैफिलीला गेलो. तो एकटाच बरोबर होता, त्यामुळे मध्यंतरानंतर मी अडचण सांगून त्यांचा निरोप घेतला. आता त्यांच्या गाण्यावर मी काय अभिप्राय देणार? माझी पात्रताच नाही. मी ते ऐकून मन अमृताने भरून घेतलं. त्यांच्या पुढे बोलणं तुच्छच होतं. पण तेच म्हणाले, भाऊरावला मी सांगितलंय की मी तुमच्याकडे जाऊन येईन, तेव्हा उद्या संध्याकाळी तुमच्या घरी येतो. हा थोर कलावंत, गायन कलेतील जादूगार, अभिनयाचा सम्राट उद्या आमच्या घरी आपणहून येणार. एकनाथ जेवायला घरी येणार या कल्पनेने त्या अंत्यज मुलीला किती आनंद झाला असेल ना, तो मी अनुभवत होते. पुढच्या खोलीत चंदूने छान गादीची बैठक घातली. त्यांना काही नको असं म्हणून बजावलं तरी माझ्या कर्नाटकी वळणाने मी ते न मानता मसाल्याचं दूध आणि साजूक तुपातला शिरा करूनच ठेवला. ते येण्याच्या सुमाराला एक सुंदर सुवासिक उदबत्ती लावली. 7 वाजता ते टांग्याने आले. मला ना अगदी खरं खरं वाटलं की माझ्याजवळ आज मोटार हवी होती. तिच्यातून मी स्वतः त्यांना आणायला गेले असते तर. ते आले, आरामात गादीवर बसले आणि मोठ्या प्रसन्नतेने म्हणाले, आलो बरं मातोश्री. मोठ्या आनंदाने त्यांनी दूध घेतले. मुलांच्या शिक्षणाची, माझ्या नोकरीची चौकशी केली आणि आपल्या गाण्यावरही बोलले. गायनाचा विषय त्यांनी मला अगदी आपलेपणाने सोप्या भाषेत उदाहरणं देऊन समजावून सांगितला. ते म्हणाले, नुसतं शास्त्राच्या अंगाने जातं ते गाणं नव्हे. दोऱ्यात फुलं ओवावीत तसे स्वराला शब्द, अर्थ, रस यांची सोबत लागते. हा स्वर म्हणजे सहज भावाने गळ्यातून येणारा, एक उपजत लय घेऊन येणारा. ही लय हा गाण्याचा, त्या स्वरावलीचा प्राण. लय आणि ताल यांचं नातं प्रियकर आणि प्रेयसीचं, पार्वती परमेश्वराचं. ताल हा नेहमीच लयीचा अनुनय करणारा आणि राग म्हणजे त्या अनुनयाच्या परिचयापासून मिलनापर्यंतच्या विलासाचा आविष्कार असतो. माझी या विषयावर अतिशय भक्ती आहे हो. लय हे माझे दैवत आहे. मातोश्री काय सांगू, बोलण्यात देखील ना ही लय हवी, ताल हवा. हे त्यांचं सगळं बोलणं मी माझ्या मनावर सुवर्णाक्षरांनी कोरलं. मी संगीतशास्त्रात अगदीच अडाणी हे माहीत असूनही त्यांनी मला आशीर्वादाच्या भावनेने सांगितलं. मला हा अपूर्व सोहळा वाटला. सांगतानाचा तो त्यांचा प्रसन्न चेहरा, त्यांच्या बोलण्यातली आर्जवी लय, त्यांच्या मुग्ध करणाऱ्या लकबी, त्यांचे वात्सल्य याने मी अगदी भारावून गेले. कित्येक वर्षापूर्वी या थोर समाजसेवकाच्या विचारांनी मन प्रकाशाने उजळून निघालं. कॉफीच्या साध्या कपातही संस्थेचं प्रतिबिंब बघणाऱ्या त्या त्यागी व्रतस्थ योग्याच्या दर्शनाने माझं मन दिपून गेलं.
तर या थोर कलावंताच्या या लयीच्या ब्रह्मदेवाच्या दर्शनाने आणि विचारांनी मन चांदण्यात न्हावून निघालं. शांताच्या घरी सर्व रस माहेरी आल्याचा आनंदाचा जो अमृतानुभव ज्ञानेश्वरांनी घेतला होता ना, त्या आनंदाच्या कणाहून कणाने माझ्या अडाणी मनाने हा आनंदही अनुभवला होता. नैनिशा, दोन प्रेमी जीवांच्या भेटीची आठवण करून देणारं बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात हे गाणं म्हणशील का? हो, नक्कीच आवडेल मला सादर करायला. आई जेव्हा आता बोलत होत्या रसिको, तेव्हा एक छोटासा विचार माझ्या मनाला अगदी हळूवार स्पर्श करून गेला. तो तुमच्याबरोबर मला शेअर करावा असं वाटतंय की आतापर्यंत आपण वेगळ्या वेगळ्या भेटी बघितल्या, तर अशीच एक भेट मला आठवली. ती म्हणजे आपण रोज विविध कार्यक्रमांना जातो आणि तिथे मोठ्या मोठ्या कलावंतांची आपल्याशी भेट होते. अर्थात आपल्याला त्यांचा जास्त वेळ सहवास मिळू शकत नाही, पण त्यांच्या अनुभवाचे दोन बोल आपल्याला खूप मोठं शहाणपण शिकवून जातात. जशी मी म्हटलं मगाशी की भेट ही सुखावह असते, तर तशी ती आपल्या जडणघडणीचा एक भाग कधी होऊन जाते ना, हेही आपल्याला कळत नाही. असं एखादी भेट सुखावह असते, तर एखाद्या भेटीने कदाचित आपल्याला त्रासही होऊ शकतो. एखादी भेट विरहाची असते, तर एखादी भेट हर्षानंदाची असते. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भेटी घेत असताना पंडित वसंतराव देशपांडे यांनी मात्र आपल्या गीतातून दोन प्रेमिकांच्या भेटीचं वर्णन केलं आहे. पंडित श्रीनिवास खळे यांनी दर्जेदार संगीत या गाण्याला दिलेलं आहे बरं का. कवी म्हणतात, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली. किती सुंदर कल्पना आहे ना. नारळाच्या झाडाखाली दोन प्रेमिक बसलेत. त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली. किती सुंदर विचार आहे. रिमझिमते अमृतते विकल अंतरात, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात. दोन ओळी तुमच्यासाठी. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. त्या गाठी त्या गोष्टी, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, पौर्णिमाच तव नयनी, पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली, भर दिवसा झाली, रिमझिमते अमृतते विकल अंतरात, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी काय तू मनात,
अजूनी अंबरात, अजूनी अंबरात, अजूनी अंबरात. रसिक हो, नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. आपले वारकरी संसाराचे पाश गुंडाळून विठ्ठलाचा नामघोष करत पंढरपुराला पायी पायी जातात. किती अंतर चालतात. त्या पांडुरंगाला भेटायची आर्तता सांगणारा संत तुकाराम महाराजांचा अभंग नैनिशा म्हणशील का ग आमच्यासाठी? भेटी लागे जीवा लागली स्यास. भेटी लागी जीवा लागली सिया. भेटी लागी जीवा लागली सिया. पाहे रात्रंदिवस, पाहे रात्रंदिवस, वाट तुझी भेटी लागी जीवा लागली सिया. भेटी लागी जीवा लागली सिया. पौर्णिमेचा चंद्रमा चकोराची घन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोराची घन, तैसे माझे मन, हो तैसे माझे मन. वाट पाहे तैसे माझे मन, वाट पाहे भेटी लागी जीवा लागली सिया. भेटी लागी जीवा लागली सिया. हे गाणं गाताना ना खरंच नेहमी अंगावर काटा उभा राहतो की भाविक भक्त किती समर्पित होऊन देवाची आराधना करत असतात. आणि ती आर्तता की विठ्ठल भेटतच नाही आणि ती वाट दूरच आहे दूरच आहे दूरच आहे. त्या दूर वाटेकडे आपण डोळे लावून बसलोय. पण ह्या प्रतीक्षेनंतर जो काही दर्शनाचा जो सुखद धक्का आपल्याला मिळतो ती भेट मात्र आपली लक्षात राहणारी असते नेहमीच. पण खरं सांगू का, हल्ली ना आपण भेटतच नाही एकमेकांना. म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा लाईट असे अनेक अनेक ऑप्शन्स आपल्याकडे आल्यामुळे ना आपण फेस टू फेस माणसांना भेटूच शकत नाही. तर नेहमी मला असं वाटतं की फोन किंवा मास मीडिया हे एक
माध्यम असू शकतं, तो जीवनाचा अत्यावश्यक भाग नाही असू शकत. एकमेकांना जाऊन भेटणं, ते आलिंगन देणं, एकमेकांचे हसरे चेहरे बघणं आणि खाली खुशाली बघणं, ह्यात ज्या मॅन टू मॅन ज्या व्हायब्रेशन्स आपण ट्रान्सफर करतो त्या अगदी महत्वाच्या असतात. तर आपणही आता असेच भेटत राहूया. जाता जाता 2 वेळी तुमच्यासाठी पुन्हा गुणगुणावंसं वाटतंय. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत रुष्टता मोठी, भेटीत रुष्टता मोठी. आणि ह्याच 2 ओळींबरोबर भेट हा जो आपला विषय होता इथे आपण थांबूया. मस्त मस्त वाचत राहा, मस्त मस्त ऐकत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, छान छान खात राहा, जीवनाचा आनंद घेत राहा. धन्यवाद.